गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये गणेश ट्रेडिंग कंपनीमध्ये एक आडत कंपनी नामक त्याचा प्रोप्रा व्यापारी गणेश सुधाकर देशमुख म्हणून काम करत होता। गेल्या सीझनमध्ये त्याने जवळपास 39 लाख रुपये शेतकऱ्यांचे थकवले होते। त्यानंतर शेतकऱ्यांनी त्याच्याकडे वारंवार पैसे मागितले, परंतु शेतकऱ्यांना सतत उडवीचे उत्तर मिळत होते। असे करून या व्यापाऱ्याने जवळपास 2 ते 3 महिने शेतकऱ्यांना वंचित ठेवले। त्यानंतर या शेतकऱ्यांनी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तक्रार केली आहे। या तक्रारीची सभापती प्रशांत कड, उपसभापती योगेश बर्डे व संचालक मंडळाने डीडीआर कडे एआर अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केल्याबरोबर डीडीआर अधिकाऱ्यांनी त्याची तात्काळ दखल घेऊन न्यायाधिकरणाची नेमणूक केली आहे। त्यानंतर 2 ते 3 तारखांमध्ये सुनावणी करून या व्यापाराची असणारी संपत्ती विकून शेतकऱ्यांचे पैसे अदा करावे असा ऐतिहासिक निर्णय यावेळी दिला। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार मुकेश कांबळे यांना आदेश दिल्यानंतर तहसीलदार कांबळे यांनी कुठलाही विलंब न करता व्यापाऱ्यांनी जी मार्केट कमिटीला जामीन तारण दिली होती त्याबाबत 2 ते 3 तारखा नोटिसा देऊन या व्यापाराच्या जमिनीचा लिलाव केलाय। त्यानंतर ही रक्कम बाजार समितीकडे प्राप्त झाल्यानंतर आज मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी या 47 शेतकऱ्यांना 39 लाख रुपये अदा करण्यात आले। या प्रसंगी बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, उपसभापती योगेश बर्डे, सहाय्यक निबंधक वैभव मोराडे, संचालक कैलास मावळ, गंगाधर निखाळे, पांडुरंग गडकरी, दत्तू भेरे, सचिव जे के जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र ढगे, संतोष लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये प्रथमच कृषी उत्पन्न बाजार समितीकडून असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याने सर्वत्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे कौतुक केले जाते। याकडे शेतकऱ्यांनी सभापती प्रशांत कड, उपसभापती योगेश बर्डे, सहाय्यक निबंधक वैभव मोराडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय। तर तहसीलदार मुकेश कांबळे यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने, प्रशांत कड व संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला। या प्रसंगी शेतकरी कैलास कांगणे, पोपट वाघ, भास्कर सानप, संदीप गायकवाड, मनोहर आव्हाड, सुनील गायकवाड, मधुकर गायकवाड, अशोक वाघ, निखिल उंबरे, गणेश दराडे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये गणेश ट्रेडिंग कंपनी नामक एक आडतदार त्या ठिकाणी काम करत होता। त्याचा प्रोप्रायटर गणेश सुधाकर देशमुख हा त्या ठिकाणी व्यापारी म्हणून त्या ठिकाणी काम करत होता। गेल्या सीझनमध्ये त्याने जवळपास 39 लाख रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे थकवले। त्या शेतकऱ्यांची संख्या एकूण जवळपास 47 शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी 39 लाखाची रक्कम त्या ठिकाणी थकवली। त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा करून देखील सुद्धा आज देतो उद्या देतो असं करत करत 2-3 महिने त्याच्यामध्ये त्याने घालवले आणि त्यानंतर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी येऊन त्या ठिकाणी त्याची तक्रार केली आणि आम्ही त्या ठिकाणी बाजार समितीने त्या शेतकऱ्यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन त्या ठिकाणी आम्ही लगोलग त्या ठिकाणी डीडीआर साहेबांकडे, एआर साहेबांकडे त्याचा पत्रव्यवहार केला। त्या ठिकाणी डीडीआर साहेबांनी लगेच तात्काळ बाजार समितीच्या तक्रारीची दखल घेऊन त्या ठिकाणी न्यायाधिकरण नेमलं आणि न्यायाधिकरणाने त्या ठिकाणी साधारण 2-3 तारखा घेऊन त्या ठिकाणी तात्काळ सुनावणी घेऊन त्या ठिकाणी त्या व्यापाऱ्याची जी चल अचल संपत्ती आहे ती विकून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे अदा करावे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी ऐतिहासिक निर्णय दिला। आणि त्यानंतर जिल्हाधिकारी साहेबांनी त्या ठिकाणी तात्काळ तहसीलदार साहेबांना आदेश देऊन संबंधित व्यापाऱ्याची त्या ठिकाणी जी त्याने मार्केट कमिटीला जमीन तारण दिली होती त्या जमिनीचा त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी त्या ठिकाणी तारखा घेऊन नोटीस देऊन त्या ठिकाणी त्या जमिनीचा लिलाव केला आणि आज खऱ्या अर्थानं आनंदाचा दिवस आहे की ती रक्कम त्या ठिकाणी बाजार समितीला प्राप्त झाली आणि बाजार समितीला ती रक्कम प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना लगेच त्या ठिकाणी बोलावून या ठिकाणी आज सर्व शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी आम्ही पैसे अदा करतोय। यासाठी आमच्या बाजार समितीचे सचिव जे के जाधव साहेब, सभापती प्रशांत आप्पा कड, आमचं सर्व संचालक मंडळ त्या ठिकाणी कैलास भाऊ मावळ, पांडुरंगजी गडकरी, दत्तू भाऊ भेरे, सर्व संचालक मंडळांनी त्या ठिकाणी अतिशय मोलाची साथ दिली म्हणून हे सगळं करणं शक्य झालं। त्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सहाय्यक निबंधक मोरडे साहेब, डीडीआर साहेब, तहसीलदार साहेब या सगळ्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं आणि शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी वर्षभर संयम ठेवला म्हणून बाजार समितीच्या वतीनं सर्व शेतकरी, सर्व प्रशासनाचे त्या ठिकाणी आम्ही मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो। नमस्कार, मी कैलास भिकाजी कांगणे, नळवडी तालुका, दिंडोरी जिल्हा, नाशिक। तर आज जो या ठिकाणी शेतकऱ्याला जो न्याय मिळालेला आहे
तो न्याय मिळवून देण्याचं काम माननीय प्रशांतकर साहेब, त्याच्यानंतर योगेश बर्डेचे साहेब, माननीय तहसीलदार साहेब, त्याच्यानंतर ऑडिटर साहेब, संचालक मंडळ सर्व यांच्या सर्वांच्या शेतकऱ्यांच्या वतीने तर मनापासून आभार. आणि ही घटना जी घडलेली आहे ही महाराष्ट्रामध्ये नव्हे तर ही भारतामध्ये पहिल्यांदाची घटना घडलेली आहे. का सदर जे व्यापारी मार्केट कमिटीमध्ये त्या व्यापाऱ्यांच्या प्रॉपर्टीचा लिलाव करून आणि शेतकऱ्यांना आज हे जे त्यांच्या कष्टाचे जे पैसे मिळून दिलेले या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं सगळ्या संचालक मंडळ, चेअरमन साहेब, सभापती साहेब, व्हाईस चेअरमन साहेब जे आहे ते सगळ्यांचे आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं खूप खूप आभार. लक्ष्मण वाळके, राहणार खेडले. आज या ठिकाणी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व शेतकरी बांधव त्यांच्या कष्टाचे आणि घामाचे पैसे गेले 1 वर्षापासून दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडे अटकले होते. तर त्या पैशांना आज न्याय मिळालेला आहे. तो न्याय मिळवून देण्यासाठी माननीय DDR साहेब, मुलानी साहेब, त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब, दिंडोरी सहाय्यक निबंधक कार्यालयाचे यार साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशांत पाकड, योगेशजी बर्डे, तसेच त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा देऊन या घटनेला न्याय देण्यासाठी जे काही सर्व संचालक मंडळ उपस्थित आहे आणि त्यांनी या प्रसंगाला एक वाचा फोडून आणि शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे आज वितरित करत आहे. आणि ही घटना म्हणजे त्यांनी व्यापाऱ्याच्या जमिनीचा लिलाव करून जे पैसे अदा केलेले आज आपण बघतोय आजूबाजूच्या तालुक्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यांमध्ये की मार्केट कमिटीला किती वाताहत आहे, शेतकऱ्यांच्या किती अडचणी आहे. तर त्या आपल्या या दिंडोरी तालुक्यामध्ये अभिमानाची गोष्ट आहे का दिंडोरी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याला कुठलीही अडचण असली तर ते हक्काने सभापती असतील किंवा इतर संचालक असतील किंवा सचिव असतील मार्केट कमिटीच्या यांच्याशी संपर्क साधून त्यांचा जे काही अडीअडचणी त्याचं निरसन या ठिकाणी केलं जातं. म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं तालुक्याच्या या मार्केट कमिटीच्या सर्व संचालक मंडळाचे तसेच या प्रक्रियेमध्ये ज्यांनी मोलाचं योगदान केलं त्यांचे सर्वांचे शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.